प्रसिद्ध पारसी डेअरीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली। ऐतिहासिक ओळख असलेल्या पारसी डेअरीचा परवाना रद्द करण्यात आलाय। अन्न सुरक्षा नियमांच्या पार्श्वभूमीवर एफडीआय कडून मुंबईसह राज्यभर तपासणी आणि कारवाईची मोहीम सुरू आहे। याच कारवाईचा भाग म्हणून पारसी डेअरीवरही कारवाई करण्यात आली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। अन्न पुरवठा विभागाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दाढी सुरू आहे। त्याच प्रमाणामध्ये मुंबईमध्ये देखील अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेली पारसी डेअरी या ठिकाणी काल अन्न व प्रशासन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आलेली आहे। 1916 मध्ये ही स्थापन झालेली ही पारसी डेअरी म्हणून प्रसिद्ध आहे। ऐतिहासिक डेअरी म्हणून सुद्धा या पारसी डेअरीला पाहिल्या जाते। मात्र काल अन्न व प्रशासन विभागाच्या वतीने या पारसी डेअरीला कुठेतरी सील करण्यात आलेला आहे। राज्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तुकाराम मुंढे ज्या वेळेसपासून अन्न व पुरवठा विभागाचे आयुक्त झाले त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने कारवाईचं सत्र हे धडाक्याचं संपूर्ण राज्यात सुरू आहे। त्याचप्रमाणे मुंबईत देखील सुरू आहे। मुंबईमध्ये काल ह्या पारसी डेअरीवर सध्या आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे कारवाई झाली त्या पारसी डेअरीला आता कुठेतरी सील करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी ऑर्डर लावण्यात आलेली आहे। इन द ऑर्डर टू द कंप्लीट क्रिएटिव्ह प्रोसेस इन एंड अँड टेक्नॉलॉजी requirement of the FSI will still not be marketing any sale will till such complete our law and customer we are sure will bear this increment। आणि ज्या प्रकारे या ठिकाणी जे खाद्यपदार्थ जे विकल्या चालले होते आणि जे दूध वगैरे ज्या सर्व गोष्टींमध्ये कुठेतरी मिसळ आणि अस्वच्छता जाणवली त्यानंतर कुठेतरी ह्या डेअरीला अन्न आणि प्रशासन विभागाच्या वतीने बंद करण्यात आलेल्या आहे। ही डेअरी जी आहे ही प्रसिद्ध डेअरी आहे। ऐतिहासिक डेअरी म्हणून ह्या डेअरीला ओळखल्या जाते। 100 वर्षापेक्षा अधिक काळ ही डेअरी इथं आहे। आणि त्यानंतर काल ज्या प्रकारे ह्या पारसी डेअरीला कुठेतरी बॅन करण्यात आलेलं आहे, कुठेतरी तिथं लायसन रद्द करण्यात आलेलं आहे। त्यामुळं मुंबईकरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक चर्चेचा विषय ठरलेला आहे। कारण की ही जी डेअरी आहे ह्या डेअरीमध्ये या वेळेमध्ये जर आपण सील करण्यापूर्वी जर काल आलो असतो तर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सातत्याने ह्या डेअरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली असती। आणि याचमुळं जर आज ही ज्यावेळेस बंद करण्यात आली त्यामुळे कुठेतरी आज ह्या डेअरीच्या समोर शांतता आहे आणि लोकांची फक्त चल येण्या जाण्याची या ठिकाणी सुरू आहे। आयुक्त अन्न आणि प्रशासन विभागाच्या वतीने यापूर्वी देखील अशाच मोठ्या कारवाया मुंबईमध्ये करण्यात आल्या होत्या। नूरा आईस्क्रीम असो किंवा इतर रेस्टॉरंट असो त्यांना देखील अशा प्रकारे सील करण्यात आलं, कारण की त्यांच्यामध्ये कुठेतरी अनियमितता आढळण्यात आली होती। मात्र आता अशा प्रकारे पारसी डेअरीवर कारवाई करण्यात आल्यानंतर मात्र हॉटेल असो, रेस्टॉरंट असो किंवा इतर व्यावसायिक असो यांच्यामध्ये कुठेतरी आता धास्ती निर्माण झालेली आहे। तुकाराम मुंढे ज्या प्रकारे काम करत आहे त्या ठिकाणी मात्र त्यामुळे लोकांकडून मात्र त्यांना मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे। संतोष मोरे, मुंबई।